जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरल्याचे प्रतिपादन जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले। मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या आशीर्वादाने यावेळेस विधानसभा निवडणुकीत नक्कीच परिवर्तन होणार असल्याचा आशावाद त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला। सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी बसलेल्या जळगाव जामोद मतदारसंघातील जळगाव शहरासह संग्रामपूर आणि शेगाव या 3 महत्त्वपूर्ण शहरांचा समावेश आहे। या भागातील नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी प्रशांत डिक्कर एक हक्काचा माणूस म्हणून सदैव पुढाकार घेतात। 22 जुलै 2023 रोजी मतदारसंघात आलेल्या महापुराने सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीसोबतच शासनाकडून आर्थिक तरतूद करण्यासाठी प्रशांत डिक्करांनी अनेक आंदोलने केली आहेत। त्यामुळेच माणूस मातीचा सर्वांच्या साथीचा हा नारा घेऊन विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रशांत डिक्कर यांना मतदारसंघातील जनता भरभरून प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार, संग्रामपूर। निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांचा जो आपल्याला सहवास मिळत आहे तो कशा प्रकारे? खऱ्या अर्थाने गेल्या 5 दिवसापासून आम्ही या निवडणुकीच्या रणनीतीमध्ये उतरलेलो आहे। गाव टू गाव त्या ठिकाणी प्रचार सुरू आहे आणि प्रचाराला जनमताचं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा कौल आम्हाला मिळत आहे। स्वतः लोकांनी हे निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या जे प्रस्थापित घराणेशाही आहे गेल्या 20 ते 40 वर्षापासून 20 वर्ष या दोघांनी भोगलेले आहेत। लोक त्यांना कंटाळलेले आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं जनतेने या ठिकाणी आम्हाला कौल दिलेला आहे। जनतेनं ठरवलेलं आहे निवडणूक त्यांनी गोरगरिबांनी कष्ट करण्यासाठी प्रशांत डिक्कर 16 वर्षापासून संघर्ष करतोय। त्यासाठी प्रशांत डिक्करना विधानसभेच्या सभागृहामध्ये प्रत्येक माणसाने या ठिकाणी आता जंग पुकारली आहे आणि त्या म्हणूनच दररोज प्रचारामध्ये 50-50, 60-60 गाड्या लोक स्वतःहून त्या ठिकाणी घेऊन येतात। दररोज आम्हाला लोकवर्गणी त्या ठिकाणी होतात आणि म्हणून प्रस्थापित विरोधामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या पद्धतीची लढाई आहे। महाविकास आघाडी आणि महायुती यासारख्या बलाढ्य पक्षासमोर आपली रणनीती कशी असणार? पैशानं जरी ते बलाढ्य असतील, श्रीमंत आहेत, पैसा गडगंज आहेत, कारण की आम मार्गाने पैसा कमावलेला आहे, त्याबद्दल काही हरकत नाही। परंतु पैशानं निवडणुका जिंकता येतात ही एक श्रीमंत लोकांनी केलेली अफवा आहे। पैशानं निवडणुका अजिबात जिंकता येत नाही। सामान्य माणसं, कष्टकरी माणूस किंवा जनतेच्या मनावर प्रेम करणारा माणूस असला 16 वर्ष झाली मी शेतकऱ्यासाठी, मजुरासाठी रस्त्यावर लढतो, त्यांच्यासाठी भांडतो। हे भांडण आता विधानसभेच्या सभागृहामध्ये गेलं पाहिजे। त्यासाठी ज्या भागातल्या ज्या मतदारसंघातला शेतकरी असेल, मजूर असेल, कष्टकरी असेल, महिला भगिनी असतील, आमचे युवक असतील, सर्वांनी त्या ठिकाणी मला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे। निश्चितपणाने ही निवडणूक आम्ही जिंकणार आहे। गेल्या काही दिवसामध्ये ढगफुटी, सदृश्य पाऊस, त्यानंतर अनेक समस्या आल्या, तर हे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचे नुकसान त्यांना अजून मिळाले नाही, असे शेतकरी वर्ग जे आहे हे आपल्यासोबत असणार आहे। ज्या वेळेस या जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव तालुका असेल, ज्या वेळेस या नैसर्गिक आपत्ती झाली, ढगफुटी असेल, चक्रीवादळ असेल, महापूर असेल, ज्या वेळेस शेतकरी कष्टकऱ्यावर हे संकट त्या ठिकाणी आले, त्या वेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या प्रशांत डिक्कर या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी सर्व संघटनेचे कार्यकर्ते असतील, शेतकरी असेल, आम्ही सर्व कष्टकरीच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून शासनावर दबाव टाकून आणि शासनाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी आम्ही भाग पाडलेले आहे। आतापर्यंत या जे निवडणुकीमध्ये आता उभे आहेत, 20 वर्षापासून या सत्ताधारी आहेत, आमदार कुठे आहेत, या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार त्या ठिकाणी आहेत, त्यांनी सांगावं या ठिकाणी जनतेला की आम्ही शेतकऱ्यासाठी हे केलं, मजुरासाठी केलं, कधी आंदोलन नाही, कधी मोर्चा नाही। हे जरूर झालं, अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, आम्ही शेतकऱ्यासाठी आंदोलन केले, शासनाकडून खेचून निधी या ठिकाणी आणला, परंतु त्या निधीवर सुद्धा महायुतीचे उमेदवार संजय कुटे त्यांनी डल्ला मारलेला, अक्षरशः ज्यामध्ये जनतेचा पैसा आहे, नुकसानग्रस्तांचा पैसा स्वतःच्या कार्यकर्त्याच्या, भाजपच्या कार्यकर्त्याच्या खात्यामध्ये गेलेला आहे। अजूनही या मतदारसंघामध्ये 7,500 लोक असे आहेत की ज्यांच्या जमिना वाहून गेल्या, विहिरी खचून गेल्या, जनावर वाहून गेले, घर वाहून गेले, प्रचंड नुकसान त्या ठिकाणी झालं। 50 वर्षात एवढं नुकसान झालं नाही, एवढं नुकसान त्याचं झालं। 7,500 लोक अजूनही मदतीपासून वंचित आहे। आता त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत भेटली पाहिजे, त्यासाठी आम्ही एवढे आंदोलन केले, मोर्चे काढले, अजून आम्ही रस्त्यावर आहोत। पण मी निश्चितपणानं सांगतो त्या लोकांचा कौलसुद्धा माझ्याकडे आहे। त्या लोकांनी ठरवलं आहे की प्रशांत डिक्करला आपण विधानसभेच्या सभागृहात पाठवलं तर निश्चितपणाने प्रशांत डिक्करसुद्धा आपल्याला न्याय मिळून देईल। मी या ठिकाणी जयपणे सांगतो, काही झालं तरी चालेल, आमच्या 7,500 जे शेतकरी आहेत, वंचित आहेत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रशांत डिक्करला मैदानात उतरले।